आताची एक मोठी बातमी आपल्या हाती आली आहे। अकोले शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या शिवसेनेच्या बैठकीत मोठा गदारोळ झालेला आहे। या बैठकीला संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे उपस्थित होते। शिवसैनिकांचा गटातटातील वाद संपर्क नेत्यासमोरच चव्हाट्यावर आल्याने निष्ठावान सैनिकांनी देखील नाराजी व्यक्त केलेली आहे। आपण पाहतोय आताची घडीची एक मोठी बातमी पाहतोय। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हा वाद पाहून अखेर पोलीस देखील घटनास्थळी आलेले आहेत। एकमेकांना अश्लील शिवीगाळ आरडाओरडी यामुळे वातावरण गजबजून गेलेले आहे। आपण पाहतोय आताच्या घडीची एक मोठी बातमी पाहतोय। अकोले शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या शिवसेनेच्या बैठकीत मोठा गदारोळ झालेला आहे। आणि ही परिस्थिती आपल्या उमेदवारांना मारक आहे याची जाणीव करून घ्या। कशासाठी आज एवढे लोक जमा झालेले तुम्हाला याची जाणीव व्हायला पाहिजे होती का खरोखरच आपला विजय उमऱ्यामध्ये आलेला आहे, पण तुम्हाला त्याची जाणीव नाही राहिली। प्रत्येकाने आता थेट जाऊया घटनास्थळी। संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे बोलतायत। शिवसैनिकच नाही, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये या खासदारकी आमदारकीच्या निवडणुकीच्या निमित्ताने पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी संपर्क प्रमुख म्हणून माझी नियुक्ती केली आणि हा मतदारसंघामध्ये हा घोळ कायम चालतच आहे। कारण हा शिक्षक मतदारसंघातला माझा पण मतदारसंघ आहे, माझ्या भावाचा, त्याच्यामुळे मला ज्ञात आहे आणि आमच्या घरातलं भांडण आहे आणि हे घरातलं भांडण आम्ही मिटवणार आहे, तसं काही काळजी नाही। पण शिवसैनिक हा दिसला पाहिजे म्हणून हे फर्स्ट इंग्लिशमध्ये म्हण आहे, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन। त्यांना ते दाखवायचं होतं, त्यांनी दाखवलं, त्यांच्या विचारात मी सहभागी आहे। पण शिवसैनिक हा शिवसैनिकाचं एकत्र आणून मी काम करणार आहे, माझं कर्तव्य आहे। ते पुढच्या मीटिंगला आम्ही ते बरोबर करू, दोघांचेही बी कार्यकारिणी एकत्र जुळून करू आणि एक संघमताने काम करू, एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगतो। लोकसभा विधानसभा निवडणूक जवळ आली, अकोले तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे, पण हे गटतटामुळं मतांचं विभाजन होत आहे सध्या तरी। तर तुम्ही हे गटतटाचं मनोमिलन कसं करणार? तेच करायसाठी आलो। मी छोटा कार्यकर्ता आहे, 35 वर्षापासून संघटन करत आलेलो आहे आणि हे संघटन करण्यासाठी माझी नियुक्ती केलेली आहे। माननीय उद्धवजी साहेबांच्या आदेशानुसार आमच्या ज्या शिवसैनिकामध्ये मतभेद आहे ते एकत्र करण्याची माझी जबाबदारी आहे, ते निश्चित करू। बिलकुल बरोबर नाही पक्षाच्या दृष्टिकोनातून। ही परिस्थिती आपल्या आपण पाहतोय शिवसेनेच्या आयोजित बैठकीत मोठा गदारोळ झालेला आहे। अकोले तालुका शिवसेना प्रमुख मच्छिंद्र धुमाळ यांची प्रतिक्रिया आपल्याकडे आलेली आहे, पाहूया। शिर्डी लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख माननीय आमदार नरेंद्र दराडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी मीटिंग पार पडली। पण ह्या मीटिंगमध्ये गेली 2 वर्षापासून काही मंडळी राष्ट्रवादीमधून, काही मंडळी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये आली आणि त्यांनी कायमस्वरूपी पितळच्या सुपाऱ्या घेऊन शिवसेनेमध्ये गटतट कशी आहे आणि शिवसेना कशी खिळखिळी झाली पाहिजे असा त्यांचा सातत्याने प्रयत्न राहिला आहे। तरी ह्या जो काही पितळकून सुपारी घेऊन आलेले हे सुपारी बहादर आहे, त्यांना अकोले तालुक्यातील शिवसैनिक थारा देणार नाही आणि 2019 शिवसेनेचा आमदार या तालुक्यात निवडून आल्याशिवाय राहणार नाही। कारण त्यांनी जरी किती पितळची सुपारी घेतली पण शिवसैनिक, शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आहे, तो अशा गद्दारांना कधी बदी पाळणार नाही। आणि म्हणून त्यांनी जो काही आज गोंधळ या ठिकाणी घातला त्याचा मी निषेध करतो आणि इथून पुढे जर अशा पद्धतीनं त्यांनी जर पितळची सुपारी घेऊन शिवसेनेत गडबाजी करण्याचं काम केलं तर माननीय संपर्क प्रमुख, जिल्हा प्रमुख, खासदार साहेबांना सांगून त्यांच्यावर काही ना काही त्याचा बंदोबस्त करण्यात येईल। आपण पाहतोय आताची एक मोठी बातमी पाहतोय। अकोले शासकीय विश्रामगृहावर आयोजित केलेल्या शिवसेनेच्या बैठकीत मोठा गदारोळ झालेला आहे। या बैठकीला संपर्क प्रमुख आमदार
नरेंद्र दराडे उपस्थित होते. शिवसैनिकांच्या गटातटातील वाद संपर्क नेत्यासमोरच चव्हाट्यावर आल्याने निष्ठावान सैनिकांनी देखील आता नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचा हा वाद पाहून अखेर पोलिसांना घटनास्थळी यावं लागलेलं आहे. एकमेकांना अश्लील शिवीगाळ, आरडाओरडी यामुळेच वातावरण देखील आता त्या ठिकाणचं गजबजून गेलेलं आहे.